करा दादा आज या जे काही करू या वार्ड होते वार्डामध्ये वितरण होता तर काय लोकांचा कसा प्रतिसाद आहे? आज आम्ही रॅली काढली आणि रॅलीमध्ये अतिशय उत्साहाचा प्रतिसाद सर्व जनतेमधून आम्हाला दिसून येतोय. खाली करा खाली करा 100% त्या उत्साहाच्या जोरावर त्या ठिकाणी आम्हाला या सर्व घटकातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असल्यामुळे येणाऱ्या 21 तारखेला हा विजय आमचा. दादा मगा खरं तर अनेक वयस्कर मंडळी आजी भेटल्या तुम्हाला आपुलकीने डोक्यावरून हात फिरवला मिठी मारली. काय भावना आहे त्या लोकांची? काय संवाद झाला? म्हणजे मंगळवेढा शहरातील सर्व जनतेची एक वेगळीच नाळ या ठिकाणी माझी आहे. ती पूर्वीपासूनच म्हणजे मी लहानपणापासून असतो त्या आजीच्या कुशीतसुद्धा मी खेळलेलो आहे आणि लहानपणी शालेय जीवनामध्ये सुद्धा त्या आजीच्या हातचं जेवणसुद्धा या ठिकाणी मी त्या ठिकाणी घेतलेलं आहे. त्यामुळं त्या जुन्या आठवणी मला बघितल्यानंतर त्यांना येत असतात, त्यांना बघितल्यानंतर मला येत असतात. ते जिव्हाळ्याचे संबंध आहेत. जे काय राजकीय गोष्टी या ठिकाणी ते नाही. आता तुम्ही आमदार झाला आहात त्याच्या आता म्हणल्याप्रमाणे आधी तुम्हाला भेटले किंवा बरेच लोक भेटले तर तुम्ही तुम्हाला काय उद्दिष्ट केलं काय सांगितलं तुम्हाला? बाबा येत जा आणि या ठिकाणी सगळ्यांची काळजी घेतोय आणि हे काळजी घेत असताना तुझ्याही तब्येतीची तू जरा थोडेसे त्या ठिकाणी जसं एखादी आई मुलाला सांगत असते त्या पद्धतीनं तिच्या काही सूचना होत्या त्या सूचनाही या ठिकाणी तंतोतंत 100% मंगळवेढ्याबद्दल म्हणजे ह्या मंगळवेढ्याच्या आता निवडणुकाच्या त्याच्याबद्दल काय बोलले? आज खरं म्हणजे मंगळवेढा शहरातील काही आणि पूर्ण तालुक्यातील सर्व आमच्या लाडक्या बहिणी त्या लाडक्या बहिणीचा सुद्धा पाठिंबा या ठिकाणी आम्हाला जोरदार आहे. शिवाय या लाडक्या बहिणीचा पाठिंबा असूनच लाडक्या भावांचाही आहे. शेतकरी वर्गातून सुद्धा अतिवृष्टीचे अनुदान चांगल्या प्रमाणात मिळाल्यामुळं शेतकरीसुद्धा चांगल्या पद्धतीनं त्यांनासुद्धा देण्याचं काम हे आपल्या सरकारनं केलेलं आहे. त्यामुळे शेतकरी वर्गातून सुद्धा मोठ्या प्रमाणात पाठिंबा आहे. सर्व युवकांचासुद्धा एक आयडॉल म्हणून त्या ठिकाणी आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी असतील किंवा या राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ असतील किंवा उपमुख्यमंत्री अजितदादा एकनाथजी शिंदेसाहेब असतील नक्कीच युवकसुद्धा त्या ठिकाणी या सगळ्यांच्याकडं बघून त्या ठिकाणी आकर्षित झाला आहे आणि नक्कीच त्या युवकांच्यासुद्धा भविष्याचा विचार करणारे हे सरकार आहे आणि त्यामुळं युवकांच्यामधून सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आम्हाला पाठिंबा मिळतो. आता इथं चर्चा सुरू होते की दोन्हीकडेही साईडला अवठाडे आहे त्याच्यामुळं आता अवठाडे नेमकं पक्षाच्या भूमिकेत असणारा एका मताच्या संबंध भूमिका असणार. भारतीय जनता पार्टी हा जगात सर्वात मोठा पक्ष आहे आणि ह्या शिस्तीचा पक्ष त्या ठिकाणी शिस्तीचा पक्ष असताना त्या ठिकाणी आम्ही त्या निमित्तानं ज्या पद्धतीनं राजकारण विकासाच्या दृष्टीनं जी विकासाभिमुख जी चेहरा आहे किंवा विकासाभिमुख ज्या गोष्टी आहेत खरं म्हणजे त्या बाजूला जरी अवतडे असतील तर या बाजूला सुद्धा माझी लाडकी बहीणच आहे. त्यामुळं विकासाच्या दृष्टीनं त्या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या पाठीमागं 100% मी नाही मंगळवेढा शहरातील संपूर्ण जनता ही आमच्या लाडक्या बहिणीच्या दादा लाडक्या बहिणीने कसा मदत केली किंवा लाडकी बहीण तुमच्या पाठीमागवर तसेच ताईंच्या पाठीमागं लाडकी बहीण बनवत आहे? विधानसभेला जे लाडक्या बहिणीने काय विधानसभेला जशी लाडकी बहीण तुमच्या पाठीमागवर राहिली तशाच पद्धतीनं आज लाडकी बहीण विधानसभेचा निकाल त्या मंगळवेढ्याची जनता तुमच्या माध्यमातून किंवा मी मगाशीच सांगितलं आपल्याला की या आमच्या मागं लाडकी बहीण आहे, लाडका भाऊ आहे, युवक वर्ग आहे, शेतकरी वर्ग आहे, व्यापारी वर्ग आहे. हे सर्व वर्गातील सर्व कामगार वर्ग असेल हे सर्वजण आमच्या मागे भक्कमपणाने पाठिंबा. दादा कुठेतरी शहरामध्ये उलट चर्चा चालू आहेत की कुठेतरी महायुतीचे कार्यकर्ते सक्रिय नाहीत किंवा अशा दिसत नाहीत. भाजपचे पदाधिकारी कुठे दिसत नाहीत. नाराज आहेत. खरं म्हणजे आमच्यात नाराजी वगैरे ह्या पक्षामध्ये काही नसती. शिस्त असती. शिस्तीच्या पक्षामध्ये त्या ठिकाणी ज्याचं त्याचं कार्य त्या ठिकाणी दिलेलं असतं. आजसुद्धा शशिकांत नाना आम्हाला सकाळी सांगितलं पालकमंत्री आणि या ठिकाणी राधाकृष्ण विखे पाटील साहेब आज यांचा दौरा या ठिकाणी असल्यामुळं मलासुद्धा तिथं जाणं क्रमप्राप्त होतं परंतु रॅली असल्यामुळं मी गेलो नाही. त्यामुळं त्या कार्यक्रमाला शशिकांत नाना गेले. कार्यकर्त्यांना आणि मतदारांना काय आव्हान करायला लाडक्या बहिणीसाठी? आज खरं म्हणजे ही लाडकी बहीण योजना असेल
आपण शहरामध्ये एवढं मोठं हॉस्पिटलची निर्मिती असेल, शहरामध्ये रस्ते असतील, गटरे असतील आणि या शहरामध्ये अनेक गोष्टी या ठिकाणी विकासामधून आपल्याला करायच्या आहेत. क्रीडांगण मोठ्या प्रमाणात करायचं आहे. शिवाय आज नाट्यगृह एवढं मोठं आपल्याला व्हायला लागलेलं आहे, ते सुद्धा पूर्णत्वाकडे चालू आहे. त्यालासुद्धा अजून निधी लागणार आहे, तोही आपण करायचा आहे. मला या निमित्तानं एवढंच सांगायचं आहे की शेकडो कोटीच्या माध्यमातून या मंगळवेढा शहराच्या विकासाला गती देण्यासाठी निधी लागणार आहे. त्यामुळं हा निधी हा फक्त आम्ही सर्व भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादीचे सर्व आमचे उमेदवार निवडून गेल्यानंतर आम्ही हक्काने मुंबईमध्ये बसून या शहराच्या विकासाला आम्ही निधी आणू शकतो आहे. त्यामुळं आम्हाला 100% खात्री आहे की जनतेलासुद्धा हा विकास पाहिजे आणि जनतेने सुद्धा बघितलेलं आहे मला आमदार केल्यानंतर की या शहराला आतापर्यंत विकास निधी किती येत होता आणि मी आमदार झाल्यानंतर विकास निधी आला किती, हेही या ठिकाणी बघितलेलं आहे. त्या शहरामध्ये अनेक सुधारणा आपल्याला करायच्या आहेत. महात्मा बसवेश्वराचं स्मारक करायचं आहे, संत चोखोबाचं संतसृष्टीचं स्मारक करायचं आहे. अनेक गोष्टी या शहरामध्ये निर्माण करायच्या आहेत. त्यामुळं या काय तोंडच्या बाता किंवा करून चालणार नाहीत किंवा आम्ही करणार आहे हेही नाही आहे. पण जनतेला हेही माहीत आहे की समाधान अवताडे एखादा शब्द जर दिला तर रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत प्रयत्न करून सांडून सुद्धा या ठिकाणी ज्या गोष्टी मी बोलतो त्या गोष्टी केल्याशिवाय राहत नाही. आणि मी आता आज बोललेलो आहे की जनतेला या ठिकाणी विकास पाहिजे मंगळवेढा शहरातला. त्यामुळे जनतेच्या या सगळ्या मागण्या पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी लागणार आहे. हा निधी फक्त आमच्या देवाभाऊचे जे सरकार आहे हे सरकारच या ठिकाणी आपल्या शहराला देऊ शकतं आणि हे लोकांनाही खात्री. भाजपकडून खरं तर अनेक जण नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी इच्छुक होते, मात्र राष्ट्रवादीच्या नेत्याच्या पत्नीलाच भाजपने उमेदवारी देण्याचं कारण काय? एक लक्षात घ्या की आमच्या ताई सुप्रियाताई या भारतीय जनता पार्टीच्या गेल्या 2 वर्षापासून या सक्रिय सदस्य आहेत आणि या सक्रिय सदस्य असल्यामुळं असं होऊ शकतं आमचे अजिताप्पा हे वेगळ्या पक्षाचे काम करत असतील तर आमची बहीण आमच्या पक्षाचे 100% काम करते. आणि या निमित्तानं आम्ही आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की पक्ष कुठलाही कोणताही असू द्या, आम्हाला पक्ष हे माहितीतलेच घटक पक्ष आहेत आणि माहितीतले घटक पक्ष हे आम्ही सर्वजण या निमित्तानं एवढंच सांगू इच्छितो की आमची पहिली बांधिलकी आहे की मंगळवेढा शहराचा विकास, या मंगळवेढा मतदारसंघाचा विकास एवढी बांधिलकी आहे. आणि ही बांधिलकी आम्ही जोपासूनच सर्व म्हणजे राजकीय जोडे आम्ही बाहेर ठेवून वेचेला जसं आपण ज्या पद्धतीने राजकीय जोडे ठेवून विकासासाठी आम्ही कुठल्याही पद्धतीनं कुठल्याही पक्षाची आम्ही 100% एकत्र येऊ शकतो. जगतापांना उमेदवारी देऊन कुठंतरी निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलं जाते असं चर्चा सुरू आहे, काय सांगणार? मी मागास सांगितलं आहे आमची लाडकी बहीण आहे. लाडकी बहीण ही विकासाभिमुख आहे आणि मला 100% खात्री आहे त्या लाडक्या बहिणीला नगराध्यक्षाच्या खुर्चीवर बसून आमचे सर्व नगरसेवक हे त्यांच्या पदस्थानी बसून त्या ठिकाणी मंगळवेढा शहराचा विकास करण्यामध्ये अधिकाधिक ही गती निर्माण होणार. भाजप आणि संघ विचाराचे सगळे कार्यकर्ते जगतापांसाठी मैदानात उतरणार. भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी, सर्व महायुतीतले पक्ष आणि अजूनही आम्हाला छुपा पाठिंबा बऱ्याच इतर पक्षांचाही आहे. अदृश्य शक्ती अदृश्य शक्ती म्हणा किंवा इतर पक्षाचा सुद्धा. कारण मी तुम्हाला मग जसं सांगितलं विकास करण्यासाठी आम्ही कुठल्याही पक्षाचा एकत्रित करून पाठिंबा घेऊन आम्ही पुढं जाऊ शकतो. तशा पद्धतीनं तुम्हाला येणाऱ्या 20 तारखेपर्यंत दिसेल की आमच्या विरोधातले असणारे पक्षसुद्धा आम्हाला पाठिंबा द्यायला सुद्धा तयार आहेत आणि ते देतील. तुम्हाला 21 तारखेच्या निकालावरनं त्या मतपेटी फुटल्यानंतर तुम्हाला 100% त्याचा रिझल्ट येईल. असंही म्हटलं जातं की काही वर्षापूर्वी सातत्यानं जगताप यांनी सातत्याच्या विरोधात काही प्रश्न उठले पण कुठेतरी चुकली की असं कुठेतरी दोघांमध्ये दरार वगैरे पडलं. कसं आहे राजकीय ह्याच्यामध्ये एकमेकाचं कुठं वैमनस्य नसतं, विचाराची देवाणघेवाण असते. त्या विचाराच्या देवाणघेवाणमध्ये त्या काळी त्यांनी विरोध पण केला असेल, त्यांना विचार माझे पटत नसतील आणि मी त्यांना कधी विरोध केला असेल की त्यांना त्यांचे विचार मला पटत नसतील. पण ज्या वेळेला विकासाचा मुद्दा दोघांच्याही लक्षात येतो, विकासाच्या मुद्द्यावरती सर्वांनी एकत्र येण्यामध्ये कुठलंच मला वाटतं करू नये. म्हणजे आपल्याला जर
म्हणजे नुसतंच राजकारण म्हणलं आजपर्यंत आपण बघितलं आहे. आम्ही मंगळवेढा तालुक्यामधील बरेचसे आमचे पूर्वीचे नेते मंडळी आहेत, पूर्वीच्या पार्ट्या आहेत, त्या एकमेकाला राजकारणामुळं राजकारणाची विरोध तेवढंच केलं आहे. परंतु आता या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये मी थोडासा बदल करतो की राजकारणात विरोधाला विरोध करायचा नाही, की आपण विरोधाचे जोडे वेशीच्या बाहेर ठेवून राजकारणामध्ये एवढंच करायचं की विरोधाला विरोध न करता की आपण एकमेकांनी हातात हात घालून या मतदारसंघाच्या विकासासाठी हातात हात घालून आपण राजकारणाचं एक पर्व निर्माण करूया ही मला 100% खात्री आहे. आणि आता मी त्या निष्कर्षापर्यंत पोहोचतो आहे. 100% मला खात्री आहे की या पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा निवडणुकीचं प्रमाण कमी होऊन या निमित्तानं जनता विकासाच्या पाठीमागं राहून ती बिनविरोधसुद्धा बऱ्याचशा निवडणुका होतील. लाडक्या बहिणीसाठी दामाजीतला प्रभाव आमदार अवताडे दिसणार. राजकारणामध्ये मी आत्ताच सांगितलेलं आहे की त्यावेळेच्या घटनाक्रम त्यावेळेचे क्रम हे वेगवेगळे असतात की त्यावेळेला त्यांची माझी विचार पडत नव्हते. आता त्याच्यानंतर त्यांनी मला विधानसभेला सुद्धा मदत केली. एक विचार पटल्यामुळेच आम्ही दोघं एकत्र आलेलो आहे. एक वेळेला विरोध केला असं दुसऱ्या वेळेला मदत केली. पण ह्याच्या पुढं आमचं दोघांचंही ठरलं आहे की 100% कुठल्याही थराला झाला असेल विकासासाठी त्या ठिकाणी आम्ही 100% या मंगळवेढा शहराच्या तालुक्याच्या विकासासाठी एकत्र येऊनच आम्ही काम करू. मंगळवेढा नगरपालिकेवर भाजपचा डबका झाला. 100% फडकणार. 21 तारखेला गुलाल हा आमचा भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी या माहितीचा. दादा शेवटचा प्रश्न. समोर सुद्धा अवताडे आहेत, तिकडे सुद्धा अवताडे आहेत. आव्हान कुणाचं वाटतं? इकडं अवताडे असं काही नाही आहे. नावाप्रमाणे नाही. मी जसं सांगितलं माझी सुद्धा लाडकी बहीण मी उभा केलेली आहे आणि लाडक्या बहिणीसाठी आणि या शहराच्या विकासासाठी माझी लाडकी बहीण आहे म्हणून मत द्या असं मी म्हणणार नाही. परंतु या शहराच्या विकासासाठी माझ्या लाडक्या बहिणीला जगतापताईला या ठिकाणी त्या खुर्चीवर बसवणं हे महत्त्वाचं आहे. त्या शहराचा विकास अधिक गतिमान करण्यासाठी माझ्या जगतापताईला त्या ठिकाणी बसवणं अधिक गरजेचं आहे. धन्यवाद.